बघा या चित्रामध्ये त्या कुत्र्याला काय सापडलेली आहे, आणि मग तो कुत्रा विचार करतोय की ही भाकर मी काय करेन, गावाच्या बाहेर जाऊन एखाद्या शांत ठिकाणी बसून ती भाकर खाईन आणि त्याच ठिकाणी आराम करेन. म्हणून तो गावातून चालू लागला, चालता चालता त्याला एक नदी लागली. त्या नदीवर एक पूल होता. दिसतोय का पूल? हा बघा, दिसतोय ना पूल? हा, तो कुत्रा काय झाला, आता त्या नदीच्या पुलावर आला. कुठे आला? नदीच्या, दिसतोय ना चित्रामध्ये, नदीच्या पुलावर आलाय. आणि नदीच्या पुलावर आल्यानंतर त्या कुत्र्याच्या तोंडामध्ये असा भाकरीचा तुकडा होता. हे बघा, अशा भाकरीचा तुकडा असा त्याने पकडलेला होता. आणि पुलावर आल्यानंतर त्याने त्या पुलावरून खाली पाण्यामध्ये बघितलं, अशी भाकर त्याच्या तोंडामध्ये आणि पाण्यामध्ये बघितलं. आता तुम्ही येऊन बघा, दिसतोय की नाही? मीच दिसतोय की नाही? हा, आता बाजूला सारखा मी दिसतोय की नाही याच्यामध्ये? भाकर पण दिसते ना. आणि मग कुत्र्याला सुद्धा असंच वाटलं की कुत्र्याला सुद्धा असंच दिसलं, त्याचं प्रतिबिंब दिसलं. हे पाण्यामध्ये जे आपण दिसतो ना स्वतः, याला प्रतिबिंब म्हणतात. काय म्हणतात? हा, असं प्रतिबिंब कुत्र्याला दिसलं. आणि मग कुत्र्याला वाटलं की आपण काय करूया, या पुढच्या कुत्र्याकडून त्याची भाकर हिसकून घेऊ आणि ती सुद्धा भाकर आपण काय करूया, खाऊया. मग त्याने अशी तोंडामध्ये भाकर पकडलेली होती आणि त्या कुत्र्याकडून भाकर हिसकावण्यासाठी त्याने जोरात काय केलं, वाह! आणि ती भाकर कुठे पडली? पाण्यात. आणि ती भाकर नदीच्या पाण्यामध्ये जाऊ काय गेली, वाहून गेली. काय झाली? वाहून गेली. आणि कुत्रा मात्र उपाशी राहिला. त्याच्या जवळची जी भाकर होती तीही भाकर गेली. आणि दुसरा जो कुत्रा होता त्याच्या तोंडातली जी भाकर त्याला पाहिजे होती ती भाकर त्याला मिळाली नाही. कारण तिथे दुसरा कुत्रा होता का? नाही. तो स्वतः त्या पाण्यामध्ये स्वतःला बघत होता. आता तुम्ही या हे आणले इकडे बघा, तुम्ही दिसतायत की नाही स्वतः? बघा बरं, तुम्ही स्वतः दिसतायत की नाही? थांबा, एक जण बघा, एक जण दिसतोय का? दिसतोय तुम्ही स्वतः? याला म्हणतात प्रतिबिंब. काय म्हणतात याला?